कशी आहे द्राक्षी जशी आणली ती मटणाकडे तर पोट बघायला या पोरं इकडे तिकडे देते द्राक्षीचं घड खाते ओ बाया कुठे गेला गे जेवायला लागला का तू म्हटलं माहित कुठे जायचं आता अगं घरात जाऊन येते मला नको नाही ग बाजारात गेल्यावर आई बापू मिळत नाही ना तर सगळं मिळतंय तुझ्या तर अक्षरा पण दाखवते काय नाही ग आई मला आधी काय म्हणजे मला दिले मग मला तर तू बुटूक सुद्धा नव्हतं ना म्हणजे सुद्धा मी खात नाही तुला दिले ना तूच खा हा तो चेष्टा केली आपण तुला माहित आहे का रात्री त्यातली काळी महिना काढून सासू एकलीच खात बसली होती तवा आणि आता कशी म्हणते नेटानं सासू भटी फेटी करा की बंद का सारखं त्याच्या मोरच बसायचंय भट्टी बंद करून शिना तुम्ही कुठे जायचा परत भट्टी चालू आहे तेव्हा तुमच्या पोटाला होतंय ना आता संपलंय पण काय सारखं तुम्ही पातेलं घेऊन पाणी ठेवून पातेलं घेऊन पाणी ठेवून पातेलं लागली पाक पातळ व्हायला होय पातळी होती रे पातळ काय बोलताय अगं काय त्याला कालच्यापासून ती बघूला ठेवलंय उतरलं पण नाही कुठं मोठं बघून बारका तर पात्याला ती मुंडी होती ती फोडून आता शिजू घातली मुंडीचं केलाय व मुंडीचा या भाऊ केलाय आता काल काय काय ठेवलं माणसालाच खाय काही पडलं आणि कुठं आणता पेकटन डोपर या बाई आरावर भाजून पैकी एकदम मस्त पैकी केलंय आणि इतकं बारीक करते ते किती बारीक केलंय आता ही केलंय कसं जे काकानी मागल्या वेळेस मुंडी बनवून दिलती का नाही तसा हिसाबात ह्या वर्षी सासूबाईने केलंय गेल्या वर्षी होते ना बघायला काका कसं करतात ते कसं करतात कसं नाही ते बघाय होते त्यामुळे केलंय झाला कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीत आपली पै पाहुणी जेवढी संधी तेवढी संधी आली आनंदानं सगळा कार्यक्रम झाला जेवढी सांगितली होती तेवढी आली परत अजून फोन केला अजून आली आणि मेन म्हणजे बघा जे आपलं म्हणजे माझं हुरा येतं ती काल आलं नव्हतं ती जरा बाहेर होतं काल त्यामुळं आज सकाळ सकाळी मी फोन केला या म्हणलं काय अर्ध्या तासात येतो म्हणलं काय काळजी करू नका तर बघा फोन केल्यापासून 15 मिनिटात तर इथं आलं आहे का नाही हा 15 मिनिटात आलं आणि येऊन बसून जेवण करून निवांत गेलं आता आई पण लागली गडबड करायला जाऊ दे म्हणते की ते लेकरांपाशी कोण नाही घर रिकाम हाय म्हशीला वैरण नाही त्यांचा कुठं ना हाय ती काय म्हणते ती मागणं हातात नाही सगळं सकाळ तर नाही तर लय केलं या सगळी भांडी आज आईने लय म्हणजे लय मजल मारली आता राहिलाय म्हणजे तेवढा हांडा दाजीच्या नावनं ठेवलाय बघा हांडा घासायचा तेवढा राहिलाय तेवढा हांडा झाला कधी तुझा दाजी यायचा हांडा घासाय त्यांनी लय मटण खाल्ले आणि मेन म्हणजे बहिणीनं तुम्हाला एक दाखवायचं आहे आपली काशेगावच्या ताईने दादाने एवढी द्राक्षी दिली या आणि द्राक्षी तर इतकी गोड आहे इतकी मस्त आहे खरंच भारी वाटतंय रात्री किती वाजता आलतो दादा 8:30 वाजता 8:30 वाजता दादा त्यांची कटिंग होती काय म्हणते त्याला द्राक्षी घालवायची होती तोडणी चालू होती त्यामुळे त्यांना यायला रात्री उशीर झाला पण आलं तेव्हा खरंच बरं वाटलं येऊन जेवण करून गेलं ह्यातच खरं माया प्रेम असते आल्यावर बरं वाटलं जरा आणि येताना मुलकाची द्राक्ष आम्हाला जाणं झालं नाही तर घेऊन आले होते या आणि जाताना अजून सांगितलंय तुम्ही ह्या 2 दिवसात येताय कधी ती सांगा कारण अजून त्यांचा माल थोडाफार शिल्लक राहिलाय तर 2 दिवसात आला तर खायला भेटेल तर ती द्राक्ष दिलेली दाखवते आणि आता तुझा दाजी कधी यायचं का हांडा घासायला ही मग तू दाजी कशी म्हणली मला वाटलं तुझा दाजी यायचं का हांडा घासाय मग राहू द्या म्हणलं बाय गुणाचा भाग माझा काय ग आमटी निसती ती बहादरी नाही कार्यक्रम झाल्यावर तसं राहतच असतो राडा ती काय संपत नाही बरं का लागलं का खनपट तर आणल्यापासून खाते ती बरं का सगळीजण तर ह्या बघा इकडे ह्या बघा द्राक्षी आणि आपल्याला 2 नमुने दिली बरं का ती दुसरी पण आहे काळी पण द्राक्षी रात्री दिल्यापासून लेकरं खाते ती त्यांचं तोंड बंद नाही काळी मैना ताजी ताजी खावा आता तूच खायला लागली आणि दुसऱ्याला म्हणते काय खावा भाकरी नाही तर मला सांगा आज मार्केटमध्ये 150 रुपये किलो द्राक्षी चालू आहे आणि आपल्याला हिने एवढा बॉक्स फुल भरून दिला होता काय कशी आहे द्राक्षी जशी आणली ती मटणाकडे तर पोट बघायला या पोरं इकडे
लागायचं म्हटलं माझ्या संग इथली बस. कुठे जायचं आता? अगं आजारात जाऊन येते काय बोलवते तिकडच येते अगं आपुलकी करते ती अगं, गाडी आपण म्हणल्यावर. तू करत होती द्राक्षी पती काय? ए, चांगली आहे की खावायची त्यातली आता मला निम्मी देते मी तुला राहू दे मी कवा जाईल त्यांच्या बागेत द्राक्षी खायला सगळा बॉक्सच नाही काय हा? मी नाही आहे ना वर. सगळा तुला box आणून दिला या नाही बाया, मला दिला मी काय तुला देत असं आहे का नाही बाया, देते घे. नाही नाही तसं मला नको नाही ग, अगं, बाजारात गेल्यावर आई बापच मिळत नाही ना तर सगळं मिळतंय नाही, देते आणि तुझ्या घे. द्राक्षीला पण दाखवते काय नाही ग आई, अगं मला box. आधी काय म्हणजे मला दिली मग मला तर तू बुटूक सुद्धा नव्हतं ना म्हणजे सुद्धा मी खात नाही अगं, तुला दिली ना तूच खा हा तो चेष्टा केली आपण तुला माहित आहे का रात्री त्यातली काळी महिना काढून सासू एकलीच खात बसली होती तवा आणि आता कशी म्हणते नेटानं सासू म्हणते आता त्यातलं बुंडूक बी नको अहो माझ्या संगच खाल्ली आहे कशाला तुम्ही लागलाय खोटं बोलाय सगळ्याला माहित आहे काय मला वाटणीला येऊ दिली नाही तुम्ही वाटणीला येऊ दिली ना मी हे कशी आहे हा? अहो बॉक्स दिलाय मग काय रात्री मटण खाऊन एवढं सगळं संपवायचं होतं काय हाय तशीच आहे की तुमची द्राक्षी हाय तशी आहे म्हणजे त्यातली कमी झाली आहे काय कमी झाली बॉक्सात लय बसत नसती ही बॉक्स असं बरा होता वाटत अगं असं तास होतो तू रातभर खाल्ली नाही हा? रात्रभर खाल्ली सासू 12 वाजेपर्यंत द्राक्षी खात बसली तुम्हाला काय माहित आहे ही तर झोपलीच होती चित्र बघायची. ही तर झोपलीच होती अवा माझा देवल्याने म्हणलं असं गोड तर वाटलं असतं पण जावाय म्हणते एक रात्रभर सासू द्राक्षी खाते. आता काय मी सासूबाईला म्हणतोय मला झोप लागली सासूबाई झोप लागली जावा झोपा म्हणलं असं तरी साहजिक होतं म्हणजे मेवना म्हणल्यावर पचतन जावाय म्हणल्यावर नाही पचत काय उलट्या होत्या त्या काय ती कसं कसं होईल कसं होईल म्हणजे नसतं जुळत ती हा माझ्या देवल्याला काल पाय निघत नव्हता माहित आहे का बर हा मग कसा काढला पाय काय म्हणलं आता जावं म्हणलं आता पुरगी ऐकत ना तर काय करायचं बघा ह्यो. काय अवघडच गा नाही की मेवण्याचा पाय निघत नाही म्हणून मेवण्याचा तुम्ही पाय काढला म्हणल्यावर कसं हो सासूबाई त्यांनी चालायचं कसं म्हणजे काय माझ्या नवऱ्याचा पाय काढायला लागला मग तुम्ही म्हणताय पाय काढला आम्ही विचारलं का तुम्हाला आम्ही विचारलं का खऱ्याचे न्याय काय आहे का पाय निघत नव्हता ती काढला म्हणताय काय अवघड झालं पाय की निघत नव्हता ती हा? काढला. नव सगळी अशी जायती का तुमच्यासारखी हाय का वयना गुळमाट वयना तेवढी कडू आहे द्राक्षी गुळमाट आहे तसं नसतं सगळी गोळ्या ए, बाजा, मला त्या देतो घालू, चल. तू मारता काय? हा, चल. थांब की अगं, थांब. अगं, हे बी चहा पीत तसं नसतं. मी चहा पीतच नाही, पण जाऊन मागावं, तुम्ही पीत नाही चहा. माहिती आहे? पण मग नाही चहा पित नाही तुम्ही फक्त खडूळ पाणी पिता बाई. आपलं चहा तरी नसतं. काय चल गं, बाजा, मला चित्र काढलं, चित्र आहे वाटतं. गाडीवर टाकून या. काढ नको बाहेर इतकं. आता जेवलाय म्हणजे द्राक्षी खाऊ नको. थांब. जुलाब चालू होतील दादू ये, चल मला घालू. कारण तुला सांगतोय सासूबाई संग मी रात्री थोडी खाल्ली होती हीच खाल्ली होती रातभर डाढूळ 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 चालू आहे चालू झालं मी तर लय खाल्ली असते तर मला झालं असतं का नसतं का बाय आपण त्या द्राक्षीत मन दाखवलेलं नाही आता मी द्राक्षी आणायला जाते बघा मोठा बॉक्स भरून घेऊन येते का ना बघा त्यांच्याकडे होय हा. पण ती कुठं राहते ती तुम्हाला माहित आहे ऐकून घ्या तुम्हाला ती कुठं राहते ती माहित आहे का तुमच्या संग आल्यावर सर माहित होईल. आम्ही तुमच्या संग येत नाही का कशा पाहिजे तुमच्या संग येऊ त्यांना फोन केल्यावर माझ्यापाशी बॉक्स येते का ना बघा करा की फोन हा तुम्ही काय लागला सांगा इथं अहो मला phone मी करता आता जाताना त्यांना माझ्याकडे आहे. त्यांना ना रिकामा बॉक्स लगी पाठवायला होतो तुम्ही कशाला फोन करता मी अहो, सांगतो तुम्ही की म्हणता रिकामं पण ते भरलेला बॉक्स मला देते तुम्ही काय आता लागला? त्यांचं आणि सगळी box द्राक्षी कुणापासनं संपली. आला? कुणापासनं? द्राक्षी संपली आणि काय तुम्हाला पाठवा होता उद्या पण तू कोणापासनं माझ्यापासनं तुम्हाला बॉक्स आलाय तुमच्यापासनं तेवढं द्या कसा ना आला? किंवा तुम्हाला बॉक्स येते अगं का? काय तुझी आई बोलायला लागली खोटं बोल पण रिटून बोल असलं काम लावलंय तुझ्या आईनं काशीगावच्या ताईने आणि दादाने बॉक्स दिलाय रात्री आलता जेवायला 9 वाजता 8:30 9 वाजता येऊन जेवून गेलं येताना रिकामा आलं नाही तर मोटर बॉक्स लेकराशीनला आमाशीनला खायला घेऊन आलं आई तुमची चेष्टा करत होती तुम्हाला चिरडीला घालवत होती तुम्ही चिरडीला जात होता कळलं का घेऊन जावा गाडी जावा जावा जावा